सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, विद्यांजली पोर्टलवर आपल्या शाळेची नोंदणी केली. मात्र नोंदणी केल्यानंतर आपल्या शाळेच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा नेमक्या कशा नोंदवायच्या, विद्यांजली पोर्टलवर जी थीम आहे ती थीम नोंदणी कशी करायची आणि आपल्याला जे आवश्यक साहित्य आहे ती सबमिट कशी करायची ती थीम, यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मला माझ्या शाळेच्या गरजा नोंदवायच्यात आणि त्या मला प्राप्त करून घ्यायच्यात. तर त्या अगदी मी 5 मिनिटात कशा नोंदणी करू शकतो यावर सविस्तर चर्चा पुढच्या 5 मिनिटात आपण करणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती आहे, माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर यासाठी प्रत्यक्षात आपण ऑनलाईन जाणार आहोत. मित्रांनो, तुम्ही कुठल्याही ब्राउझरवर जाऊ शकता. विद्यांजली पोर्टलवर यायचं आहे आपल्याला. बघा, विद्यांजली पोर्टलवर बहुतेक शाळांनी नोंदणी केलेली आहे. उदाहरणार्थ माझ्या जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याचं उदाहरण घेतलं तर 207 पैकी आज रोजी 188 शाळेची नोंदणी झालेली, म्हणजे माझ्या 90% शाळेची नोंदणी झाली. मात्र प्रत्यक्षामध्ये मागणी किती शाळांनी नोंदवली तर अत्यल्प शाळांनी मागणी नोंदवलेली. ती मागणी नोंदवताना बऱ्याचशा शिक्षक बंधू भगिनीला अडचणी येत आहे, फोन करत आहेत, मुख्याध्यापक बंधू भगिनी मेसेज करत आहे. तर आपण प्रत्यक्षात बघूया या संदर्भात. मित्रांनो, राज्याचं पत्र आपण वाचलं असेल. SCRT पुणे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचं 17 जुलै रोजीचं पत्र आहे आणि त्यानुसार 31 जुलैच्या आत आपल्याला मागणी नोंदवायची. तर बघूया आपण प्रत्यक्षात मागणी कशी नोंदवायची. बघा, आपण या एका शाळेच्या डॅशबोर्डवर आलोत. या शाळेचं लॉग इन केलेलं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा इथं ॲक्टिव्हिटीज आणि ॲसेट्स मटेरियल, तर ॲक्टिव्हिटी कंप्लीट, पेंडिंग आणि मटेरियल देखील हे सगळं इथं 0-0 दाखवत आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, अशा बहुतेक शाळा आहेत की ज्या शाळेनी फक्त नोंदणी केली, नोंदणी करायला सांगितली, नोंदणी केली, मात्र प्रत्यक्षात मटेरियल मागणी करता आली नाही, थीम मागणी करता आली नाही, किंवा ज्या आपल्या शाळेच्या गरजा आहे त्या मागणी करता आल्या नाही. आपण प्रत्यक्षात बघूया. तर बघा इथे आहे मित्रांनो, आपण डॅशबोर्डवर आलेलो आहे. डॅशबोर्ड, ॲक्टिव्हिटीज आणि 3 नंबरचं जे आहे ॲसेट्स मटेरियल, यावर क्लिक करायचं आहे आपल्याला. इक्विपमेंट यावर क्लिक करायचं आहे आणि हे बघा इथं मी क्लिक केलं. याच्यावर क्लिक करता क्षणी या प्रकारचा आपल्याला डॅशबोर्ड दिसायला लागतो. इथं काय करायचं, आता आपण उजव्या साईडला इथं प्लसचं चिन्ह दिसतंय बघा भगव्या रंगामध्ये. ह्या प्लसच्या चिन्हावर क्लिक करा. या प्लसच्या चिन्हावर क्लिक करता क्षणी आपल्याला या पद्धतीनं आता आपल्याला इथं काही बाबी आलेल्या आहे. काय विचारलं इथं बघा, ॲसेट्स मटेरियल कॅटेगरीज, ॲसेट्स मटेरियल नेम, कॅटेगरी विचारली सुरुवातीला. आता कॅटेगरीमध्ये बघा इथं बऱ्याचशा कॅटेगरी तुम्ही क्लिक करा. इथं भरपूर असं इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, क्लासरूम नीड्स आहेत, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, अशा बऱ्याचशा बाबी आहेत. इथं वेगवेगळे हेल्थ अँड सेफ्टी या संदर्भात आहेत, ऑफिस नीड्स आहेत, बऱ्याचशा बाबी आहेत, टीचिंग लर्निंग मटेरियल आहेत. तर बघा उदाहरणार्थ डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर याच्याविषयी आपल्याला इथं मागणी करायची. याच्यावर आपण क्लिक केलंय, म्हणजे डिजिटल पायाभूत सुविधा याच्यावर मी क्लिक केलंय. ओके, आता मी इथं जी मेन बाब निवडली. आता मटेरियल इथं क्लिक करायचं. बघा इथं मटेरियलमध्ये काय नावं येतात बघा. हे बघा असे वेगवेगळे इथं नावं येतात. इथं CCTV, ऑडिओ अँड व्हिज्युअल सिस्टीम, CCTV सिस्टम मागू शकता तुम्ही डिजिटल पायाभूत सुविधेमध्ये. त्यानंतर कम्प्युटर आहे, त्यानंतर डेस्कटॉप कम्प्युटर आहे, त्यानंतर व्हाईट बोर्ड आहे, म्हणजे इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड आहे, लॅपटॉप आहे, LED प्रोजेक्टर आहे, प्रिंटर आहे. असं वेगवेगळं मित्रांनो इथं साहित्य आहे. तुम्हाला जे साहित्य गरज आहे तुम्हाला ते साहित्य तुम्ही इथं मागू शकता. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड, जे तुम्हाला गरज आहे ते इथं मागितलं समजा तुम्ही. ओके, आता काय म्हणता येते, मेंटेनन्स, जे तुम्ही साहित्य मागणार आहे त्यांच्यासाठी मेंटेनन्स तुम्हाला गरज असेल तर मेंटेनन्स तुम्ही मागू शकता. नॉट रिक्वायर्ड म्हणू शकता, किंवा 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3, 4, 5 तुम्हाला जितक्या वर्षाची पाहिजे तितकं वर्ष इथं निवडू शकता. त्याला बंधन नाही. आता किती पाहिजे तुम्हाला, तर इथं विद्यार्थी प्रमाणामध्ये तुम्ही मागणी करू शकता. इथं 1
अशी मागणी केलेली. उदाहरणार्थ आता लेटेस्ट डेट कोणती, तर ज्या दिवशी तुम्ही नोंदणी केली त्या दिवशीची तारीख घेतली तरी काही फरक पडत नाही. उदाहरणार्थ आजची तारीख 22/7/2026 नोंदवली. कधीपर्यंत हे मटेरियल पाहिजे तुम्हाला, किती केव्हापर्यंत द्यायला पाहिजे समोरच्या पार्टीना, तर अगदी तुम्ही याला तुमच्या पद्धतीनं तुम्ही इथं निवडू शकता. तर बघा, उदाहरणार्थ आपण 6 महिन्याचा वेळ देत आहोत. डिसेंबर 2026 पर्यंत आपण त्यांना इथं मागणी करत आहोत. आता इथं डिटेल्स लिहायचे आहेत. काय लिहायचे आहेत, की डिजिटल पायाभूत सुविधेमध्ये आपण प्रत्यक्षात इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड मागितलेला आहे. तर मला इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड, तर इथं मला थोडं इथं लिहायचंय. तर इथं आपण असं लिहू शकतो, की मला आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माझ्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी शिकायला मिळावं म्हणून ही मागणी करत आहोत. म्हणून हा व्हाईट बोर्ड आम्हाला इंटरॅक्टिव्ह व्हाईट बोर्ड मिळावा, किंवा तुम्ही तुमच्या शब्दात तुम्हाला जसं मांडायचं तसं मांडू शकता. इथं खाली जो चॉक बॉक्स आहे, इथं याच्यावर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड पब्लिश करायचं आहे. मित्रांनो, तुमची मागणी सबमिट झाली. सेव्ह अँड पब्लिश केलं की तुमची मागणी इथं सबमिट झाली. आता उदाहरणार्थ तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर मागायचं आहे आपल्याला. बेसिक इलेक्ट्रिक इन्फ्रास्ट्रक्चर याच्या विषयी जर आपल्याला मागणी करायची असेल, तर आता इथं आपण डिजिटल निवडलं, तर इथं तसं निवडा बेसिक इलेक्ट्रिक. त्यानंतर इथं अर्थात इथले साधनं बदलतील. बघा, इथले साधनं वेगवेगळे येतील. एअर कूलर आले, सिलिंग फॅन आलेत, हे जे वेगवेगळे साधनं आले, याच्यापैकी ट्यूबलाईट आलंय. जे तुम्हाला गरज आहे ते तुम्ही निवडू शकता इथं. तर इथं कुठंही तुम्ही जे काय बाब आहे ती इथं समजा उदाहरणार्थ सिलिंग फॅन निवडला असेल, याची सिलिंग फॅनच्या याच्यानुसार तुम्हाला याची मेंटेनन्स किती वर्षासाठी पाहिजे ते निवडा. 2 वर्ग आहे तर 2 फॅन निवडा. म्हणजे तेच करत बसायची गरज नाही. नंतर विद्यार्थ्यांसाठी फॅनची आवश्यकता आहे, मोकळी हवा वर्गात असावी म्हणून फॅनची आवश्यकता, एवढं लिहू शकता. चॉक बॉक्सवर क्लिक करायचं. क्लिक करून इथं सबमिट आणि सेव्ह अँड पब्लिश, म्हणजे तुमची मागणी पब्लिश होऊन जाते. या पद्धतीनं तुम्हाला जी बाब पाहिजे अगदी 5 मिनिटामध्ये फक्त मागणी करू शकतो मित्रांनो आपण. जास्त वेळ लागत नाही. तर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटकासह लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.